नमस्कार, मी राजश्री अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। उन्हाळा लागला, आंब्याचा सीझन आला म्हटल्यावर आमरस थाळी तर झालीच पाहिजे। तर चला आज बनवूया आमरस थाळी। तर चला सुरुवात करूया। त्याच्यासाठी आंबे, कांद्याच्या चटणीसाठी कांदे, रसासाठी आंबे, कुरडई, पापड, सांडाई, इकडं पीठ भिजवण्यासाठी पीठ। तर चला सुरुवात करूया। तर बघा, सगळ्यात आधी आपण आमरस बनवून ठेवू फ्रीजमध्ये, म्हणजे थंडगार आमरस होईल। तर आता आपला आमरस बनवून तयार आहे। तर आता आपण आहे ना लगेच कणिक भिजवून ठेवू आणि नंतर कांदे कापायला घेऊ। तर हे बघा, मस्त अशी कणिक भिजवून ठेवू, म्हणजे कणिक आहे ना भिजती आणि मग पोळ्या छान येतात। थोडं पाणी टाकून अशी कणिक मळून घेऊ आपण। कणिक छान अशी मळून घेतली ना तर पोळ्या नरम पण भरपूर वेळ राहतात। तर बघा, आता मी पीठ भिजवून ठेवलं। आता मी सगळे कांदे कापून घेते आधी। तर बघा, मी कांदे सगळे कापून घेतले आणि थोडा लसूण ठेचून घेतला। तर चला सुरुवात करूया। तर बघा, कढई ठेवली आणि याच्यात तेल टाकायचं। असं सगळं कोणी हे करून तेल टाकायचं, म्हणजे कांदा चिटकणार नाही। थोडासा तेल गरम होऊ द्यायचं। तर थोडीशी मोहरी टाकायची। तेल थोडं गरम झालं, मोहरी टाकायची। थोडी मोहरी तडतडू द्यायची चांगली। नंतर जिरं टाकायचं, थोडंसं जिरं टाकायचं। आणि जो आपण लसूण ठेचून घेतला होता ना, थोडा लसूण टाकायचा। हे बघा, व्यवस्थित लसूण असा लाल करून घ्यायचा। थोडासा असा जास्त कलर नाही येऊ द्यायचा, थोडा कलर येऊ द्यायचा, म्हणजे कांद्यासोबत पण थोडा लाल होतो तो। आणि मग हा कांदा, आपण जो कांदा चिरून घेतला होता तो टाकायचा। सगळा कांदा मी टाकून घेतला त्याच्यात आणि याला असं व्यवस्थित याला आहे ना बारीक गॅसवरच भाजू द्यायचं, नाही तर हा कडवट लागतो कांदा फुल जर गॅस केला तर। आता याला बारीक गॅसवर 10 ते 15 मिनिटं मस्त लाल होऊ द्यायचा। ते बघा, याच्यात आहे ना थोडीशी कोथिंबीर, म्हणजे कोथिंबीरचा पण फ्लेवर उतरतो त्याच्यात, आणि मीठ। बाकीचे मसाले आपल्याला कांदा भाजल्यानंतर टाकायचं। मीठ याच्यासाठी टाकायचं, मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर भाजल, जास्त वेळ नाही घेणार। फक्त याला मधून 2-2 मिनिटाला असं हलवून घ्यायचं, म्हणजे एकसारखा सगळीकडून भाजेल कांदा। आता कांदा आपल्या इकडे मी ठेवून दिला दुसऱ्या गॅसवर। कांदा भाजतो तोपर्यंत आहे ना आपण कुरडई पापड तळून घेऊ। तर मी एकाकडे तेल टाकलं। बघा, आपलं तेल तापलं। आता आपण आहे ना कुरडई पापड काढून घेऊ। सगळ्याला आधी कुरडई टाकली। हे बघा,
आता सगळ्या कुरडया मी अशाच काढून घेते. तर बघा आपला कांदा भाजत आहे. याला मी मधून मधून आता थोडासा भाजायचा राहिला आहे, मधून मधून हलवते. आणि इकडं मी आहे ना पोळ्या टाकून घेते. लगेच पोळ्या टाकून घेते इकडे मी. आपलं पीठ पण छान भिजलं हे बघा. पोळ्या टाकून घेते. मला 2-2 मिनिटाला सारखं हलवत राहायचं असं. तर बघा आपला कांदा आता मस्त भाजला, मस्त लाल झाला. आता याच्यामध्ये आहे ना हे भाजून शेंगदाण्याचा कूट केलेला आहे हा टाकायचा. आता याच्यात जास्त मसाले नाही टाकायची गरज, फक्त आपलं लाल तिखट जे आहे ते टाकायचं. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं तिखट लागतं तसं. थोडंसं मीठ, आधी पण आपण मीठ टाकलेलं आहे तर मग थोडंसंच टाकायचं. थोडीशी हळद आणि याला आहे ना व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. कांदा याच्यापेक्षा जास्त भाजू नका, नाही तर कडवट होईल भाजी. याच्यापेक्षा जास्त नाही भाजायचा, नाही तर कडवट होती भाजी. हे बघा आता याला 2 मिनटं आहे ना परतू द्यायचं. 2 मिनटं परतू द्यायचं याला असंच. आणि 2 मिनटं झाले. हे बघा व्यवस्थित मिक्स झाले मसाले. आता याच्यात आहे ना थोडी कोथिंबीर टाकायची. पहिल्यांदा पण आपण थोडी कोथिंबीर टाकली होती. आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि गॅस हा बंद करायचा. तयार आहे आपली कांद्याची चटणी रसासोबत खायला. आता हे आपण बाजूला ठेवू कांद्याची चटणी आणि एक कढई ठेवू. याच्यात आहे ना आपल्याला शेवयाचा भात करायचा आहे. तो थोडंसं 1 ग्लास पाणी टाकू. बघा कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं. तर बघा पाणी ठेवलं कढईत. याच्यात आहे ना 2 ते 3 थेंब तेल आणि थोडंसं मीठ. आता हे पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि याच्यामध्ये शेवया टाकायच्या. रसासोबत शेवयाचा भात खूप छान लागतो. बघा त्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि नंतर याच्यामध्ये
शेवया टाकायच्या. बघा पाण्याला मस्त आता गरम झालं पाणी. बघा पाण्याला व्यवस्थित उकळी आली. आता याच्यात आहे ना आपण शेवया टाकून घेऊ. एकदम मोकळ्या मोकळ्या मस्त होतात शेवयाचा भात. आता याला थोडं अगदी 2 मिनिटात शेवयाचा भात तयार होतो. आता शेवयाचा भात झाला की आपण आपली तर बघा तयार आहे आपली आमरस थाळी. आमरस, कांद्याची चटणी, शेवयाचा भात, पोळ्या, कुरडई, पापड. तर ही थाळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.